तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट। तोरणमाळलाही गारपिटीचा तडाखा। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह गारपीट। वादळी वाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकं भुईसपाट। पैठण तालुक्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाल्याचं नुकसान। आपेगाव, कडेठाण, आडूळ, रांजणगाव, बालानगर भागात मुसळधार पाऊस। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळीच्या हजेरीनं फळबागा, मका धोक्यात। पुढील 3 दिवस पावसाचा इशारा असल्यानं शेतकरी चिंतेत, तर अवकाळी पावसामुळे धानाला फायदा। जळगावच्या शिरसोली गावामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा शेतीला फटका। पावसामुळे फुलांचंही मोठं नुकसान। नांदेड जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा। वादळी वाऱ्यासह पावसामुळे ज्वारी पिकाचं नुकसान। मका, गहू, आंबा आदी पिकांचंही मोठं नुकसान। जळगावच्या शिरसोली शिवारामध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारा तसंच गारपीट। अनेक शेतातील मक्याचे पिकं जमीनदोस्त। 24 तास उलटूनही महसूल कर्मचाऱ्यांकडून नुकसान पाहणी नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार। वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस गारपिटीसह पावसाचा अंदाज। अवकाळीमुळे वाशिम जिल्ह्यातील कांदा उत्पादक अडचणीत। कांद्याचं पीक काढणीच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना कांद्याला फुलं उमलण्याचा धोका वाढला। जळगावच्या मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड तालुक्याला अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका। वादळी वाऱ्यामुळे ज्वारी, मका, इतर पिकं जमीनदोस्त। तातडीनं पंचनामे करून मदतीची शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीच्या मेळघाटात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे 150 क्विंटल मका पूर्णपणे भिजला। अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका चिखलदरा तालुक्याला बसला। नाशिकच्या सटाणा तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलं। डाळिंब पिकांचं मोठं नुकसान। डाळिंब उत्पादक शेतकरी हतबल। बुलडाण्याच्या संग्रामपूर, जळगाव, जामोदसह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। संग्रामपूर तालुक्यामध्ये शेतामध्ये काढून ठेवलेला कांदा भिजला। चाळीसगावात अवकाळी पावसाचा तडाखा। सलग 2 दिवस झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हळदी पिकांचं मोठं नुकसान। पावसाच्या पाण्यामुळे हळद पूर्ण भिजली। हळदीचा रंग फिका पडल्यानं वजन घटण्याची शक्यता। शेतकऱ्यांचं आर्थिक मोठं नुकसान होण्याची भीती। नंदुरबारमध्ये झालेल्या गारपिटीमुळे शनी मांडळ, तलवाडेसह परिसरातील गावातल्या शेतीचं मोठं नुकसान। गारपिटीमुळे परिसरातील कांद्याचं सर्वाधिक नुकसान। परभणी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा फळबागेचं नुकसान। गावरान आंब्याचं उत्पादन कमी होण्याची शक्यता। नंदुरबारमधील शनी मांडळ परिसरामध्ये गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात कांदा पिकांचं नुकसान। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची नुकसानाची पाहणी केली। तातडीनं पंचनामे करून अहवाल शासनाकडे देण्याचे निर्देश। सिंधुदुर्गच्या मालवण, देवबाग इथल्या सागरी क्षेत्रामध्ये एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या नौकेवर धडक कारवाई। सिंधुदुर्ग मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेकडून कारवाई, नौका जप्त। परभणीमध्ये इंधन तुटवड्यामुळे रिक्षा चालकांकडून भाडेवाढ केल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कातडी। लातूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांब रांगा। सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिक तासनतास रांगेमध्ये उभे, तर गॅसचा मुबलक पुरवठा करण्यात येत असल्याचा प्रशासनाचा दावा। अहिल्यानगर शहरातील रिक्षा चालकांना गॅस टंचाईनंतर आता दरवाढीचा दुहेरी फटका। गॅस 100 ते 120 रुपयांपर्यंत मिळत असल्याचं रिक्षा चालकांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं। या संदर्भात चालक मालक संघटनेच्या वतीनं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन। जालना शहरातील शेकडो रिक्षा चालक संकटात। शहरातील 4ही एलपीजी ऑटो गॅस पंपावर लागले नो स्टॉकचे बोर्ड। एलपीजी नसल्यानं अनेक रिक्षा पंपावरच उभ्या। प्रवासी आणि शैक्षणिक वाहतुकीवर मोठा परिणाम। गडचिरोलीमधील अहेरी, भामरागड, सिरोंचा तालुक्यासाठी 1580 एलपीजी सिलेंडरची मागणी। फक्त 342 सिलेंडर उपलब्ध। नेटवर्क अभावी अनेक ठिकाणी ऑनलाईन प्रक्रिया स्थगित। मागणी आणि पुरवठ्यातील फरकामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये सिलेंडर वाटप। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपावर 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा। 2 दिवसांपासून शहरातील सगळे ऑटो एलपीजी पंप बंद। संपूर्ण शहरामध्ये एकच पंप सुरू। सावंगी परिसरात सुरू असलेल्या गॅस पंपावर रिक्षा चालकांची मोठी गर्दी। जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस पंप बंद। ग्रामीण भागातील एलपीजी गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांची गर्दी। 58 रुपये प्रति लिटर मिळणारा गॅसची तब्बल 125 रुपये लिटरनं विक्री। जळगावच्या मुक्ताईनगरमधील हरताळा फाट्यावरील पेट्रोल पंपावर टाक्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्याचा प्रताप। 500 लिटरच्या टाक्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्याचा प्रताप। संपूर्ण प्रकार नागरिकांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केला। साठवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। नागपूरच्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम कंपनीनं चीनला जाणारी 2 जहाजं थांबवली। कंपनीकडून 50,000 मेट्रिक टन एलपीजीच्या साठ्याची खरेदी। या एलपीजीमुळे अंदाजे 22 लाख गॅस सिलेंडर भरले जाऊ शकतात। त्यामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता। ठाण्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा हळूहळू सुरळीत होण्यास सुरुवात। तर घरगुती गॅस सिलेंडर 25 दिवसाला 1 आणि 35 दिवसाला 2 सिलेंडर पुरवली जाणार।
भंडाऱ्याच्या लाखांदूर पोलीस स्टेशन परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे 60 फूट उंच वायरलेस टॉवर कोसळला. सौर ऊर्जा संचाचं मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 30 मार्चपर्यंत 3 उमेदवारांनी केले उमेदवारी अर्ज दाखल. 7 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार, तर माघारीसाठी 9 एप्रिलची मुदत. 23 एप्रिल रोजी मतदान, तर 4 मे रोजी मतमोजणी. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण सीसीटीव्ही फुटेज हे एक ओपन डॉक्युमेंट आहे. ते प्रशासनानं तत्काळ माध्यमांना उपलब्ध करून द्यावं. जिल्हा परिषद अध्यक्ष अनिल देसाई यांची भूमिका. महाराणी ताराराणी हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या. महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असाव्या असं वाटणं गैर नाही. इतिहासकार इंद्रजित सावंत यांचं वक्तव्य. तर इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी अशी वक्तव्य करू नये, सावंत यांचा सल्ला. सोलापूरच्या माढ्यामधील महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा. लोड शेडिंगच्या विरोधात मोर्चा. कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या. आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. अकोला वाशिम जिल्हा बँकेवर पुन्हा सहकार गटाचं वर्चस्व. बँकेच्या सर्व 21 जागांवर सहकार गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवत बँकेवर एक हाती सत्ता मिळवली. डॉक्टर संतोष कुमार कोरपे हे जुन्या संचालकांपैकी विजय मिळवणारे एकमेव संचालक. वाशिम नगर परिषदेची मालमत्ता धारकांकडे 3.25 कोटींची थकबाकी. थकीत महसुलामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नावर परिणाम. अनेक विकास कामं रखडण्याची शक्यता. 2.25 कोटी रुपये खासगी मालमत्ता धारकांकडे, तर जवळपास 1.5 कोटी रुपये शासकीय कार्यालयांकडे थकीत. एसआयआरची फक्त मुस्लिम भागातच अंमलबजावणी होत असल्याचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचा तीव्र शब्दात आक्षेप. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक. वसई विरार महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बीपी यांची नियुक्ती. आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी आज सेवानिवृत्त. पृथ्वीराज बीपी 2014च्या बॅचचे आयपीएस अधिकारी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पिंपरी अधिक 13 गावांच्या पाणीपुरवठा योजनेची थकबाकी पोहोचली 30 कोटी रुपयांवर. थकबाकी वाढल्यानं योजनेचे कार्यान्वयन करताना अडचणी. थकबाकीमुळे नळ कनेक्शन कापण्याची वेळ. परभणीच्या वांगी गावामध्ये पांदण रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. पाहणीसाठी गेलेल्या नायब तहसीलदाराची गाडी अडवली. धुळे शहरामधील एकविरा देवीच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण. यात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार. संपूर्ण महाराष्ट्रासह राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील भाविक देवीचं दर्शन घेतात. भगवानगडाच्या फिरत्या नारळी सप्ताहाला आजपासून प्रारंभ. बीडच्या बडेवाडीमध्ये 92व्या नारळी सप्ताहाची 200 एकर क्षेत्रावर जय्यत तयारी. भगवानगडाचे मठाधिपती महंत नामदेव महाराज शास्त्री यांची मिरवणूक निघणार. 1 लाख पुरणपोळ्यांची पंगत होणार. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.